आज आपण मॉलिक्युलर बेसिस ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन बघणार आहोत. ओके, मॉलिक्युलर अँड केमिकल बेसिस ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन. याचा अर्थ काय? मसल म्हणजे स्नायू, आणि मसल हे कॉन्ट्रॅक्ट होतात आणि रिलॅक्स होतात. या मसलच्या हालचालीच्या दोन घटना असतात, एक कॉन्ट्रॅक्शन आणि दुसरं रिलॅक्सेशन. तर हे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन कसं होतं? तर त्याच्या मागे पहिल्यांदा स्टिम्युलस असतो. ओके, स्टिम्युलस कोणता? नर्व मधून आलेला स्टिम्युलस. त्या स्टिम्युलसच्या नुसार मसल कॉन्ट्रॅक्शन होतं आणि रिलॅक्सेशन होतं. तर मसल कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन का बरं होतं? तर बेसिकली कुठलीही मुवमेंट घडवणे आणण्यासाठी मसल कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतं. समजा एखादी वस्तू उचलायची असेल तर हाताच्या मसल्सना कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करावं लागेल, किंवा डोळे मिटायचे असतील तर पापण्यांच्या मसल्सना त्या पापण्या हलवाव्या लागतील, किंवा मला बोलायचं आहे तर माझे हे जॉचे मसल्स जे आहेत ते कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करताय, म्हणून माझा जॉ जो आहे तो हलतोय. असं आपल्या बॉडीच्या प्रत्येक मुवमेंटमध्ये मसलचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन असतं. तर हे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन जे हे कसं होतं एक्झॅक्टली, त्याची फिजिओलॉजी म्हणजे त्याचं मॉलिक्युलर आणि केमिकल बेसिस, दोन बेसिस आहे त्याची. मॉलिक्युलर लेवलवरती ते कसं होतं हे आपण पाहणार आहे, आणि केमिकल लेवलवरती ते कसं होतं तेही आपण पाहणार आहे. ओके, तर मसल कॉन्ट्रॅक्शनचं हे फिजिओलॉजी आहे, मसल कॉन्ट्रॅक्शन कसं होतं. ओके, तर ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्शन सुरू होतं त्यावेळेस सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे ते रिलीज होतं. ते रिलीज काय करतं? कॅल्शियम आयन्सना रिलीज करतं, आणि सार्कोप्लाझम मध्ये कॅल्शियम आयन्स हे जास्त होतात, त्यांची संख्या जी आहे ती वाढते. कॉन्ट्रॅक्शन सुरू झाल्याबरोबर सार्कोप्लाझम मध्ये कॅल्शियम आयनची संख्या वाढायला सुरुवात होते. हे कॅल्शियम आयन्स कुठून येतात? तर सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधून येतात. कॅल्शियम वरती 2+ चार्ज आहे, म्हणजे Ca2+ असे हे आयन्स. मग सार्कोप्लाझम मध्ये हे कॅल्शियम आयन्स आले की ते ट्रोपोनिन नावाच्या केमिकलला बाइंड करतात. म्हणजे साईट असते, त्या साईटमध्ये ते बरोबर मॅच होतात आणि तिथे ते अटकतात, बाइंड होतात. म्हणजे ॲफिनिटी असल्यामुळे त्याला ते बाइंड होतात, चिकटतात. ट्रोपोनिन जे आहे ते नंतर पुढे जातं आणि त्याचं रूपांतर जे आहे ते ट्रोपोमायसिन, हे मायोसिन बाइंडिंग साईट जी आहे, तर ट्रोपोमायसिनला हे मायोसिन बाइंडिंग साईट पासून दूर घेऊन जातं, ॲक्टिन पाशी घेऊन जातं. ट्रोपोनिन हे काय करतं? ट्रोपोमायसिनला मूव्ह करतं. तर मूव्ह करून काय करतं? तर मायोसिन बाइंडिंग साईट जी आहे ॲक्टिनवरची, त्याच्यापासून ते ट्रोपोनिनला दूर घेऊन जातं. ओके, ज्यावेळेस मग ती बाइंडिंग साईट फ्री होते त्यावेळेस कॉन्ट्रॅक्शन सायकल जे आहे ते रिपीट होतं, आणि अशा रीतीने ह्या इव्हेंटचे सिक्वेन्स जे ते सिक्वेन्स एका पाठोपाठ एक घडायला सुरुवात होते, आणि रिपीटिंग सिक्वेन्सने मग त्या मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन होतं. फिलामेंट मग एकमेकावरती स्लाइड होतात. अशा दिसतंय का तुम्हाला माझा हात? असं एकमेकावर स्लाइड. हे खालचं फिलामेंट आहे, हे खालचं फिलामेंट आहे, आणि हे वरचं फिलामेंट. असं स्लाइड होतं, एका फिलामेंटवरती दुसरं फिलामेंट स्लाइड होतं, आणि त्या स्लाइडिंग बिगिन व्हायला सुरुवात होते. बिगिन म्हणजे चालू होते, स्लाइडिंग चालू होते. कॉन्ट्रॅक्शन सायकल जे आता याच्यामध्ये 4 स्टेप्स असतात. पहिलं एटीपी हायड्रोलिसिस, आणि दुसरं अटॅचमेंट ऑफ मायोसिन टू ॲक्टिन. ओके, तर एटीपी हायड्रोलिसिस म्हणजे काय आहे? तर
ही एक केमिकल रिॲक्शन आहे. हायड्रोलायसिस ही एक केमिकल रिॲक्शन आहे. आणि एटीपी काय आहे, तर एटीपी हे मॉलिक्युल्स असतात, हे एनर्जी रिच मॉलिक्युल्स आहेत. ज्यावेळेस आपण रेस्पिरेशन करतो तर आपल्या शरीरामध्ये आलेला ऑक्सिजन आणि आपल्या शरीरामध्ये असलेलं डायजेस्टेड फूड ह्या दोघांपासून एटीपी मॉलिक्युल्स तयार होतात आणि आपल्या शरीरामध्ये एनर्जी तयार होते. आणि मग ती एनर्जी वापरून आपल्या शरीराच्या मुवमेंट्स किंवा सगळ्या बॉडी ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या चालू असतात. तर एटीपी हायड्रोलायसिस हे मसल कॉन्ट्रॅक्शनमध्ये पहिली स्टेप आहे. तर या पहिल्या स्टेपमध्ये काय होतं ते आपण पाहू. हे जे मायोसिन हेड आहे याच्यामध्ये एटीपी बाइंडिंग साईट जी आहे ती राहते. तर मायोसिन हेड ही एटीपी बाइंडिंग साईट आहे. तर याचं फंक्शन कसं होतं, म्हणजे याचं फंक्शन काय आहे, तर इट फंक्शन्स ॲज एटीपी एज. एटीपी एज म्हणजे काय, तर एटीपी एज हे एका एन्झाईमचं नाव आहे. ज्या शब्दाला मागे ASE असं प्रत्यय येतं तर ते एन्झाईम असतं असं गृहीत धरायचं. एन्झाईमच्या नॉमेनक्लेचरमध्ये हा रूल आहे की शेवटी ASE प्रत्यय जर असला तर ते एन्झाईम असतं. ओके. मग मायोसिन हेड जे आहे त्याच्यामध्ये एटीपी बाइंडिंग साईट असते आणि ती एटीपी बाइंडिंग साईट एटीपी एज सारखं काम करते, म्हणजे एन्झाईम सारखं काम करते. हे एन्झाईम काय करतं, हे एटीपीला हायड्रोलाइज करतं. ओके. एटीपीला हायड्रोलाइज करून त्याचं कन्व्हर्शन मग होतं एडीपी मध्ये. एडीपी म्हणजे ॲडिनोसाइन डायफॉस्फेट आणि एटीपी म्हणजे ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. ट्रायफॉस्फेटचं डायफॉस्फेट झालं, म्हणजे 3 मॉलिक्यूल होते तर आता 2 मॉलिक्यूल राहिले. ओके. सो एटीपीचं हायड्रोलायसिस होऊन एडीपी तयार होतं. ओके. आणि फॉस्फेट ग्रुप जो आहे तो वेगळा होतो. एक फॉस्फेट ग्रुप जो आहे तो वेगळा होतो. मग याच्यापासून जी एनर्जी बाहेर पडते या हायड्रोलायसिस पासून ही मायोसिन हेडमध्ये स्टोअर करून ठेवलेली असते. ही मायोसिन हेडमध्ये स्टोअर करून का बरं ठेवतात, तर लॅटर यूजसाठी. नंतर जेव्हा गरज पडेल त्यावेळेस त्या एनर्जीचा यूज करण्यासाठी किंवा त्या एनर्जीचा वापर करण्यासाठी ही त्या मायोसिन हेडमध्ये स्टोअर करून ठेवली जाते. कॉन्ट्रॅक्शन सायकलमध्ये अशा रीतीने मग हे एनर्जीचं स्टोरेज होतं. ओके. मायोसिन हेड हे एनर्जाइज्ड असतं अशा प्रकारे. ओके. यांच्यामध्ये ज्यावेळेस स्टोअर्ड एनर्जी असते तर ते मायोसिन हेड जे हे एनर्जाइज्ड आहे असं म्हटलं जातं. ओके. हे एनर्जाइज्ड मायोसिन हेड जे तर याचं कॉक्ड पोझिशन असते. ओके. स्ट्रेचड स्प्रिंग कशी असते, म्हणजे ताणून धरलेली स्प्रिंग किंवा ताणून धरलेली धनुष्याची दोरी ही कशी असते, तसं ते मायोसिन हेड असतं. ज्यावेळेस त्या एनर्जीचा वापर करायचा असतो किंवा ज्यावेळेस आपल्याला त्या धनुष्यावरून बाण सोडायचा असतो तर आपण ती ताणलेली दोरी एकदम सोडली की सपकन पुढे बाण जातो. ओके. किंवा दाबून धरलेलं स्प्रिंग जे असतं ते स्प्रिंग सोडलं की ते सटकन असं मोठं होतं. तर अशा रीतीने ह्या मायोसिन हेडची पोझिशन असते. एनर्जाइज्ड मायोसिन हेडची पोझिशन असते, कॉक्ड पोझिशन म्हणतात त्याला. ओके. ह्या पोझिशनमध्ये मायोसिन हेड जे हे परपेंडिक्युलर असतं. परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री अँगलमध्ये असतं. थिक आणि थिन फिलामेंट्स जे आहेत याच्यामध्ये ते 90 डिग्री अँगलमध्ये असतं आणि त्याचं ओरिएंटेशन जे आहे ते ॲक्टिन मॉलिक्यूल बाइंड होण्यासाठी ते अनुकूल असतं. ओके. फक्त एवढं याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की एटीपी हायड्रोलायसिसचं प्रॉडक्ट काय आहे, तर एडीपी आहे आणि फॉस्फेट ग्रुप आहे. हे स्टील ह्या मायोसिन हेडला अटॅच असतात. ओके. म्हणजे त्यातून ते रिलीज झालेले नसतात. नाव अटॅचमेंट ऑफ मायोसिन टू ॲक्टिन ही दुसरी स्टेप आहे. मसलच्या कॉन्ट्रॅक्शनमध्ये प्रोसिजर जी आहे त्या प्रोसिजरमध्ये दुसरी स्टेप म्हणजे अटॅचमेंट ऑफ मायोसिन टू ॲक्टिन. तर हे जे आता एनर्जाइज्ड मायोसिन तयार झालेलं आहे, मायोसिनचं हेड तयार झालेलं आहे, एनर्जाइज्ड आहे, त्याच्यामध्ये एनर्जी भरलेली आहे. तर हे मायोसिन बाइंडिंग साईटला अटॅच होतं ॲक्टिनमध्ये
ऍक्टिन वरती अटॅच होतं आणि मग हा जो प्रिव्हियसली हायड्रोलाइज फॉस्फेट ग्रुप इथे तयार झाला होता, एक फॉस्फेट ग्रुप रिलीज झाला होता, तो फॉस्फेट ग्रुप जो आहे तो तिथे रिलीज होतो, त्या मायोसिन बाइंडिंग साईटवरती रिलीज होतो. मग हे जे मायोसिन हेड आहे हे ऍक्टिनला अटॅच होतं कॉन्ट्रॅक्शन सायकलमध्ये. ओके, आणि मग कॉन्ट्रॅक्शन सायकलमध्ये ऍक्टिनला अटॅच झालं की मायोसिन हेडला क्रॉस ब्रिज असं म्हणतात. मग हा क्रॉस ब्रिज तयार होतो, म्हणजे मायोसिन हेडला ऍक्टिन जे आहे ते बाइंड झालं कॉन्ट्रॅक्शन सायकलमध्ये. ओके, सिंगल मायोसिन मॉलिक्यूल असतो, त्याला डबल हेड असतं, तर फक्त एका हेडवरती ऍक्टिन एका वेळेस बाइंड होतं, एकाच वेळेस दोन्ही याच्यावरती बाइंड नाही होत, एका वेळेस एकाच याच्यावरती ऍक्टिन बाइंड होतं. ओके, सो अशा रीतीने ही दुसरी स्टेप झाली आपली, कोणती? अटॅचमेंट ऑफ मायोसिन टू ऍक्टिन. म्हणजे दुसऱ्या स्टेपमध्ये मायोसिन जे आहे ते ऍक्टिनला बाइंड झाला, तर ही मसल कॉन्ट्रॅक्शन मधली दुसरी स्टेप झाली. आता मसल कॉन्ट्रॅक्शन मधली तिसरी स्टेप कोणती आहे? तिसरी स्टेप आहे पॉवर स्ट्रोक. पॉवर स्ट्रोक क्रॉस ब्रिज तयार झाला आता मागच्या स्टेपमध्ये सांगितल्याप्रमाणे. तो क्रॉस ब्रिज तयार झाल्यानंतर मायोसिन हेड जे हे पिव्होट होतं, म्हणजे तिथे अटकतं आणि त्याची पोझिशन चेंज होते. 90 डिग्री अँगल पासून तर 45 डिग्री अँगल पर्यंत त्याची पोझिशन जी आहे ती चेंज होते आणि थिक आणि थिन फिलामेंट मध्ये ही पोझिशन त्याच्या रिलेशननुसार ती पोझिशन जी आहे ती चेंज होते. मायोसिन हेड जे ते न्यू पोझिशनला चेंज होतं आणि मग थिन फिलामेंट जे आहेत ते थिक फिलामेंट वरती पास होतं. ओके, थिक फिलामेंट वरती थिन फिलामेंट जी आहे ही पुलिंग ऍक्शन होते. कुठे पुल केलं जातं हे? तर टुवर्ड्स द सेंटर ऑफ सार्कोमियर. सार्कोमियर काय? तर एक नर्व सेल, एक मसल सेल, सॉरी नर्व सेल नाही, ही मसल सेल आहे. ओके, आणि अशा रीतीने ते ताणलं गेलं, पुलिंग ऍक्शन झाली की तिथे टेन्शन जनरेट होतं. टेन्शन म्हणजे स्प्रिंग ज्यावेळेस आपण ताणतो तर त्या स्प्रिंगचं टेन्शन असतं, सोडल्याबरोबर त्या टेन्शनने ते स्प्रिंग जे आहे ते असं परत नॉर्मल पोझिशनला येतं. तर अशा रीतीने टेन्शन जनरेट होतं तिथे या प्रोसेसमध्ये. मग हा जो इव्हेंट आहे याला पॉवर स्ट्रोक असं म्हणतात. मसल्स हे थिक फिलामेंटवरती थिन फिलामेंट मूव्ह होऊन ताणलेल्या अवस्थेत येणं, तर ताणलेल्या अवस्थेमध्ये येणं याला म्हणतात पॉवर स्ट्रोक. ओके, तर याला जी एनर्जी लागते पॉवर स्ट्रोकला, ही एनर्जी स्टोअर्ड जी आहे मायोसिन हेडमध्ये हायड्रोलिसिस एटीपीचं झाल्यावरती जी एनर्जी स्टोअर करून ठेवलेली आहे मायोसिन हेडमध्ये, ती एनर्जी याच्यासाठी वापरली जाते. आणि अशा रीतीने मग ते ताणलेल्या स्थितीमध्ये मसल्सचे फायबर येतात. ज्यावेळेस मग हा पॉवर स्ट्रोक घडतो त्यावेळेस एडीपी जी आहे ते रिलीज होतं, मायोसिन हेडमधून एडीपी जे आहे ते रिलीज होतं आणि रिलीज होऊन मग ते पहिल्यांदा फॉस्फेट ग्रुप बाहेर पडला, तसं आता एडीपी बाहेर पडला. ओके, तर ह्या घटना ज्या आहेत ह्या थर्ड फेजच्या आहेत किंवा थर्ड स्टेजच्या आहेत, पॉवर स्ट्रोकची स्टेज. मसल कॉन्ट्रॅक्शनची ही तिसरी स्टेज आहे पॉवर स्ट्रोक. नंतर आता मसल कॉन्ट्रॅक्शनची चौथी स्टेज कोणती? डिटॅचमेंट ऑफ मायोसिन फ्रॉम ऍक्टिन. म्हणजे ऍक्टिन पासून मायोसिन जे हे वेगळं होतं. ओके, चौथ्या फेजमध्ये काय होतं तर मायोसिन पासून ऍक्टिन हे वेगळं होतं. पॉवर स्ट्रोक ज्यावेळेस संपतो, म्हणजे स्प्रिंग सोडलं गेलं तर फटकन सरळ झालं, किंवा धनुष्याची दोरी जी ताणलेली होती तर तो बाण सोडला, धनुष्याची दोरी जी आहे ती परत सरळ झाली. अशा रीतीने सरळ झाल्यावरती त्या पॉवर स्ट्रोक जो आहे तो खतम होतो. तो ज्यावेळेस हा पॉवर स्ट्रोक संपतो त्यावेळेस तिथे क्रॉस ब्रिज जो आहे तो त्या ऍक्टिनला अटॅच असतो, पक्क्या रीतीने अटॅच असतो. जोपर्यंत
दुसरा मॉलिक्यूल येत नाही एटीपीचा, तोपर्यंत तो त्याला बाइंडिंग असतो. ओके. आणि मग एटीपी ज्यावेळेस बाइंड होतो एटीपी बाइंडिंग साईटला मायोसिन वरती, मायोसिन हेड वरती, मग हे मायोसिन हेड जे ते या ऍक्टिन पासून डिटॅच होतं, म्हणजे सुटतं, मोकळं होतं. आणि मग अशा रीतीने डिटॅचमेंट झालं की मूळ कंडिशन वरती हे मसल सायकल जे ते येतं. सो डिटॅचमेंट ऑफ मायोसिन फ्रॉम ऍक्टिन झालं की हा मसल कॉन्ट्रॅक्शनचा जो स्ट्रोक आहे हा स्ट्रोक संपतो आणि एंड होतो. सो ह्या 4 स्टेप आहेत मसल कॉन्ट्रॅक्शनच्या. ओके. तर अशा रीतीने मग हे मसल कॉन्ट्रॅक्शन मध्ये सायकल रिपीट होत जातं. मायोसिन, एटीपीएस, हायड्रोलायसिस, नंतर न्यूली बाइंड मॉलिक्यूल जे आहे त्याचं ते मॉलिक्युल्स न्यूली बाइंड तयार होतात एटीपीचे. मग एटीपी जोपर्यंत अवेलेबल असतं, जोपर्यंत तिथे Ca+2 लेवल जी आहे थिन फिलामेंटच्या आजूबाजूला ती सफिशियंटली हाय होते. मग क्रॉस ब्रिज जो आहे तो रोटेटिंग राहतो, बॅक आणि फोर्थ, पुढे मागे असा तो क्रॉस ब्रिज रोटेटिंग राहतो प्रत्येक पॉवर स्ट्रोकच्या वेळेस. नंतर थिन फिलामेंट पुल केले जातात एम लाईन पाशी. नंतर 600 क्रॉस ब्रिजेस जे ते एका 1 थिक फिलामेंटला अटॅच असतात आणि मग ते साधारणपणे 5 वेळा एका सेकंदामध्ये 5 वेळा डिटॅच होतात. नंतर प्रत्येक एका वेळेस काही मायोसिन हेड्स जे ते ऍक्टिनला अटॅच होतात आणि परत तिथे क्रॉस ब्रिज तयार होतो आणि परत तिथे फोर्स जनरेट होतो. मग दुसरे मायोसिन हेड्स जे ते डिटॅच होत राहतात ऍक्टिन पासून आणि ते बाइंडिंग साठी परत तयार होत राहतात. ओके. दे आर गेटिंग रेडी फॉर बाइंडिंग अगेन. तर अशा रीतीने हे कॉन्ट्रॅक्शनचं सायकल जे आहे ते कंटिन्युअस चालतं. असं हे कॉन्ट्रॅक्शन सायकल जे चालतं तर क्रॉस ब्रिज मध्ये मुवमेंट होते आणि त्या मुवमेंटमुळे फोर्स अप्लाय केला जातो आणि त्या फोर्समुळे झेड डिस्क ज्या आहेत ह्या एकमेकांकडे अटॅच होतात किंवा अट्रॅक्ट होतात. ओके. एकमेकांकडे जवळ येतात, ड्रॉ केल्या जातात, ड्रॉज टुवर्ड्स द झेड डिस्क. आणि सार्कोमियर जो आहे तो आखूड होतो. सार्कोमियर म्हणजे ती सेल जी आहे ती लांब सेल असते ती आखूड होते. ज्यावेळेस मॅक्झिमम मसल कॉन्ट्रॅक्शन होतं त्यावेळेस झेड लाईनच्या झेड डिस्कच्या आतमधलं जे डिस्टन्स असतं ते डिक्रीज होऊन हाफ राहतं फक्त. रेस्टिंग कंडिशन मध्ये मसल्स ज्यावेळेस असतो त्यावेळेस त्या मसलची लांबी जितकी लांब असते तर ज्यावेळेस मॅक्झिमम कॉन्ट्रॅक्शन त्या मसलमध्ये झालेलं असतं त्यावेळेस त्याची लांबी जी आहे ती फक्त अर्धीच राहते, पूर्ण लांबीच्या अर्धी. ओके. अशा रीतीने ते शॉर्ट होऊन जातं, कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे शॉर्ट होतं. मॅक्झिमल मसल कॉन्ट्रॅक्शन मध्ये झेड डिस्क जी आहे ती हाफ राहते फक्त, रेस्टिंग लेंथच्या हाफ. ओके. झेड डिस्क जे आहेत ह्या मग काय करतात, नेबरिंग सार्कोमियर्सला पुल करतात आणि होल मसल फायबर जे आहे तो शॉर्ट होतो, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन जे ते होतं असं लांब असतं त्याचं कॉन्ट्रॅक्शन होऊन ते असं छोटं बनतं. ओके. याच्यामध्ये काही कॉम्पोनंट्स जे आहेत मसल्स कॉम्पोनंट्स जे आहेत ते इलास्टिक असतात. ओके. आणि स्ट्रेच जे आहे ते टेन्शन जनरेशन झाल्यानंतर स्लाइटली आधी स्ट्रेच जो आहे तो घडून येतो. ओके. तर हे स्ट्रेचिंग पण कसं होतं तर स्लायडिंग फिलामेंट एकमेकावरती ज्या स्लाइड होतात त्या स्लायडिंगमुळेच ते होतं. ओके. नंतर इलास्टिक कॉम्पोनंट्स जे आहेत याच्यामध्ये इलास्टिक कॉम्पोनंट म्हणजे ज्या कॉम्पोनंट्सची तन्यता जास्त आहे, म्हणजे ते ताणले जाऊ शकता परत छोटे होतात, ताणले जाऊ शकता परत. रबर जे आहे हे सगळ्यात जास्त इलास्टिक असतं, इलास्टिसिटी रबरमध्ये सगळ्यात जास्त असते. रबर हे असं ताणलं जाऊ शकतं परत छोटं होतं. तर असे या मसलमध्ये सुद्धा इलास्टिक कॉम्पोनंट्स असतात. तर कोणते कॉम्पोनंट्स, फॉर एक्झाम्पल टिनिन मॉलिक्युल्स. नंतर कनेक्टिव्ह टिश्यू, मसल्सच्या आजूबाजूला जो कनेक्टिव्ह टिश्यू असतो, मसल फायबरच्या आजूबाजूला जो कनेक्टिव्ह टिश्यू असतो तो, म्हणजे ज्यामध्ये एंडोमायसियम, पेरीमायसियम आणि एपिमायसियम हे मसल्सचे कॉम्पोनंट येतात. नंतर टेंडॉन
जो मसलला बोनशी अटॅच करतो त्या पॉइंटला म्हणतात टेंडॉन. हा सुद्धा त्यामध्ये असतो. स्केलेटल मसलची सेल जी आहे ती ज्यावेळेस छोटी व्हायला सुरुवात होते तर पहिल्यांदा ते कनेक्टिव्ह टिश्यूला ताणतात, कनेक्टिव्ह टिश्यूच्या कव्हरिंग्सला ताणतात आणि मग टेंडॉनला ताणतात. अशा रीतीने कव्हरिंग आणि टेंडॉन हे स्ट्रेच होतात आणि नंतर मग एकदम टॉस्ट बनतात, म्हणजे कडक बनतात असे. आणि टेन्शन जे आहे ते टेंडॉन्स मधून पुढे जातं आणि मग ते बोनला पुल करतं. ज्या बोनला ते टेंडॉन अटॅच असतात त्या बोनला ते असे खेचतात मग कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे, मसलचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे. मग अशा रीतीने त्या बॉडी पार्टची मुवमेंट जी आहे ती मुवमेंट होते. ओके, ज्या बॉडी पार्टमध्ये ते बोन असतं तर बोनची मुवमेंट झाली म्हणजे त्या बॉडी पार्टची मुवमेंट होते. काही कॉन्ट्रॅक्शनमध्ये क्रॉस ब्रिज जे आहे ते रोटेट होतात आणि ते टेन्शन जनरेट करतात. पण थिन फिलामेंट जे आहेत ह्या स्लाइड होऊ शकत नाही इनवर्डली स्लाइड होऊ शकत नाही. म्हणून हे जे टेन्शन आहे जे त्याच्यामध्ये जनरेट होतं हे खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती टेन्शन नसतं की लोड घेऊ शकतील एवढं टेन्शन नसतं ते मसलवरती. फॉर एक्झाम्पल पूर्ण मोठा बॉक्स जो आहे बुकचा म्हणजे पुस्तकांचा तो एका हाताने उचलला जाऊ शकत नाही कारण तो जास्त जड असतो आणि टेन्शन इतकं जनरेट होत नाही की ते मसल्स जे त्या बोनला मूव्ह करू शकतील. अशा रीतीने हे टेन्शनची ठराविक कॅपॅसिटी असते, त्या कॅपॅसिटीने ते मसल्स जे ते कॉन्ट्रॅक्ट होतात. पूर्ण कॅपॅसिटी युटिलाइज केल्यानंतर मग जास्त जर वजन असेल तर जास्त वजन आपण ताणाला गेलो किंवा उचलायला गेलो तर मसल फॅटिग होता. ही एक गोष्ट. आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, आपल्या शरीरामध्ये जर समजा कॅल्शियम कमी असेल तर मसल फॅटिग फार लवकर होतात. पाय दुखणे जे आहे, नेहमी काही लोकांचे पाय दुखतात तर त्या पाय दुखण्याचं मेन रिझन बऱ्याच वेळेस, सगळ्याच वेळेस पाय दुखण्याचं कारण तेच असेल असं नाही, पण पाय दुखण्याचं बऱ्याच वेळेस कारण कॅल्शियम कमी असल्याचं आहे. आपल्या शरीरामध्ये जर समजा कॅल्शियम कमी असेल तर आपले पाय दुखतात कारण पायाने चालण्याची ऍक्शन होते आणि त्या चालण्याच्या ऍक्शनने ते मसल्स जे ते वारंवार कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन करत असतात आणि ते वारंवार कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन करण्यासाठी सगळ्यात पहिल्या स्टेपमध्ये आपण पाहिलं की रिलीज ऑफ कॅल्शियम आयन्स. जर कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये नसेल, कॅल्शियम जर आपल्या शरीरामध्ये नसेलच तर त्या रिलीज कसं काय होईल? आणि रिलीज जर नाही झालं तर त्या मसलची कॉन्ट्रॅक्शनची जी प्रोसेस आहे ती सुरळीत होणार नाही. म्हणून मध्ये मसल्स जे ते दुखतात कॅल्शियम नसल्यामुळे कारण त्या मसल्सवरती मग ताण येतो. म्हणून कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये जास्त जर असेल, नॉर्मल जर असेल तर आपल्या हातपाय दुखत नाही मसल्सच्या कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनमुळे आणि मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन जे आहे ते सुरळीत होतं. सो हे इथे हे दाखवलंय बघा या फिगरमध्ये. हे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे मसल कॉन्ट्रॅक्शनचं. स्लायडिंग फिलामेंट थेअरी जी आहे ते स्लायडिंग फिलामेंट थेअरीचं हे आहे उदाहरण, डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. आता बघा ह्या फिगरमध्ये, पहिल्या फिगरमध्ये हा जो पॉइंट आहे आणि हा जो पॉइंट आहे हा याच्यापासून आणि याच्यापासून दूर आहे. तर याच्यामध्ये ओव्हरलॅप पहा, हा ओव्हरलॅप एवढाच दिसतोय, हा ओव्हरलॅप एवढाच दिसतोय, हा इथे ओव्हरलॅप एवढाच आहे. तसंच सेम इकडच्या बाजूला आहे. पण ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्शन झालं, कॉन्ट्रॅक्शन झाल्यावरती बघा तुम्ही हा ओव्हरलॅप केवढा झालाय, जास्त झालाय. हा पण ओव्हरलॅप जास्त झालाय, इकडे पण जास्त झालाय, इकडे पण जास्त झालाय. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन झालं तर ह्या दोन्ही बाजू ज्या आहेत, माझ्या हात तुम्हाला पॉइंटर हा जो भाग आहे हा मध्ये गेल्यामुळे हा इकडे आला आणि हा जो भाग आहे तो मध्ये गेल्यामुळे हा जो आहे तो इथे आला. सो दिस इज ए कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे हे कॉन्ट्रॅक्शन झालं. अजून कॉन्ट्रॅक्शन ज्यावेळेस होतं त्यावेळेस हे मध्ये पूर्णपणे जुळून गेलेलं आहे आणि हे अजून मध्ये गेलं. आणि अजून ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्शन झालं त्यावेळेस इथे एकदम त्यांचं संकुचन झालं, संकुचन म्हणजे फारच कॉन्ट्रॅक्शन झालं आणि हे पूर्णपणे याला जोडले गेले याला. आणि अजून ज्यावेळेस जोडले जातात त्यावेळेस
क्रम्पलिंग होतं. मायोसिन फिलामेंट जे आहे त्याचं क्रम्पलिंग होतं. हे एक, हे दुसरं, हे तिसरं, चौथं, हे पाचवं आणि असं क्रम्पलिंग झालेलं आहे. ओके. ऍक्टिन फिलामेंट हे ऍक्टिन फिलामेंट आहे आणि हे मायोसिन फिलामेंट आहे. तर या मायोसिन फिलामेंटचं पण क्रम्पलिंग झालं एक्सेसिव्ह कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे. आणि हे जे हे ऍक्टिन फिलामेंट आहे, हे ऍक्टिन फिलामेंटचं पण कॉन्स्ट्रिक्शन झालं, क्रम्पलिंग झालं, क्रम्पलिंग एक्सेसिव्ह कॉन्ट्रॅक्शनमुळे. आता ही लांबी होते, ही लांबी जेवढी आहे, ओके, तर ही लांबी केवढी झाली बघा, निम्मे झाली आहे की नाही. जवळपास निम्मे मसल कॉन्ट्रॅक्ट होतं. रेस्टिंग कंडिशन मध्ये मसल्सची लांबी जेवढी असते तेवढ्या लांबीच्या निम्मे लांबी फक्त कॉन्ट्रॅक्शन झाल्यावरती राहते. अशा रीतीने दोन्ही जे बाजू आहेत त्या अशा ताणल्या जातात आणि ताणल्या जाऊन ते असे जवळ येतात. मग त्या बोन त्याला जे अटॅच असतं ते पण ताणलं जातं आणि ते बोन ज्या ऑर्गन मध्ये असतं त्या ऑर्गनची मुवमेंट होते. ओके. सो अशा रीतीने या डायग्राम मध्ये समजावून सांगितलेलं आहे. आता ही दुसरी एक फिगर आहे. चारही स्टेप ज्या आहेत त्या याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत. मायोसिन हेड जे आहे ते मायोसिन हेड आहे इथे. हा क्रॉस ब्रिज आहे एवढा मोठा. ओके. ही थिन फिलामेंट आहे. ओके. कॅल्शियमचे आयन्स आहे. हे ऍक्टिन आहे. ओके. इथे एडीपी आणि फॉस्फेट पहिल्यांदा रिलीज झाला. एटीपी पासून म्हणजे ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट पासून ॲडेनोसाइन डायफॉस्फेट तयार झालं आणि फॉस्फेट आयन जे ते रिलीज झालं. पहिल्या स्टेजमध्ये ही पोझिशन आहे. एटीपीचं हायड्रोलिसिस होतं आणि त्यापासून एटीपी आणि फॉस्फेट तयार होतात. हे इथे तयार झाले पहिल्या स्टेप. दुसऱ्या स्टेपमध्ये काय झालं, हे जे मायोसिन हेड आहे हे पुढे जातं आणि पुढे जाऊन मग ते एडीपी आणि घेऊन त्याला एडीपी आणि पीआय रिलीज करतात आणि मग पॉवर स्ट्रोक जो आहे तो जनरेट होतो. ओके. तिसऱ्या स्टेजमध्ये काय होतं, हा एटीपी जो आहे तो मायोसिनला अटॅच होतो आणि मायोसिन हेड जे आहे ते डिटॅच होतं. या इथे जे मायोसिन हेड अटॅच झालेलं आहे ते इथे थोडंसं बाजूला झालं आहे. इथे पूर्णपणे मायोसिन हेड बाजूला होऊन गेला, डिटॅच होऊन गेला. ओके. मग हे थर्ड फेजमध्ये झाला. तिसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, मायोसिन हेड पूर्णपणे बाजूला आहे. नंतर मायोसिन हेडचं कॉकिंग होतं आणि थिन फिलामेंट जी आहे ती कॅल्शियम बाइंडिंग होतं ॲक्टिंगला आणि हे खाली जे आहे ही थिक फिलामेंट आहे आणि ही वरती जी आहे ती थिन फिलामेंट आहे. ही थिक फिलामेंट आहे, ही थिन फिलामेंट आहे. अशा रीतीने थिक फिलामेंटवरती थिन फिलामेंट जी आहे ती ताणली जाते. थिक फिलामेंटच्या वरती थिन फिलामेंट जी आहे ती ताणली जाते. अशा रीतीने हे कॉन्ट्रॅक्शन सायकल जे हे 4 स्टेपमध्ये कंटिन्यू चालत राहतं. ओके. सो अशा रीतीने आपण आज हे पहिलं युनिट जे आहे ते पूर्ण करून टाकलं. फिजिओलॉजीमध्ये आपलं पहिलं युनिट कोणतं होतं, नर्व आणि मसल. ओके. तर नर्व आणि मसल हे जे एक युनिट आहे हे पूर्णपणे फिजिओलॉजीतलं एक युनिट मी तुम्हाला आज पूर्ण करून दिला. तर हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या पहा, पुन्हा पुन्हा ते पहा व्हिडिओ. मी ते व्हिडिओ यूट्यूबवरतीच ठेवलेले आहेत, तुम्ही पुन्हा पुन्हा पाहू शकता. आणि त्यामध्ये काही अडचण असली तर मला चॅट बॉक्समध्ये गुगल क्लासरूममध्ये टाका आणि त्या क्लासरूममध्ये मग मी तुम्हाला त्याचे उत्तरं देईल. किंवा कॉल पण कधी पण करू शकता. 10 ते 1च्या दरम्यान, 10 ते 1च्या दरम्यान कॉल करायचे. आणि व्हिडिओ पोस्ट केला किंवा नाही केला तरी सुद्धा रोज सकाळी 7 ते दुपारी 12 मी खूप मोठा टाइम देतोय तुम्हाला. ऍक्च्युली तुम्ही बाकीच्यांचे ऑनलाईन क्लासेस बघा, सगळ्या लोकांचे फक्त 10 ते 10:15 एवढ्याच वेळामध्ये प्रेझेंटी द्यायची असते. फक्त 15 मिनिटांमध्ये सगळ्यांनी प्रेझेंट सर टाकलं पाहिजे तरच ती प्रेझेंटी नोट होते. पण मी तुम्हाला जास्त टाइम दिलेला आहे. सकाळी 7 वाजेपासून तर दुपारी 12 वाजेपर्यंत तुम्ही प्रेझेंट सर हे मला रिप्लाय दिलाच पाहिजे, तरच ती प्रेझेंटी नोट होईल. 12 वाजेनंतर संध्याकाळपर्यंत आलेली प्रेझेंटी जी आहे ती मी नोट करणार नाही. नोंद केले की इथे ऑनलाईन सध्या सगळं तुमचे डॉक्युमेंट्स जे ते तयार होत आहे.
वर्गामध्ये भले आम्ही प्रेझेंटी इकडे तिकडे टाकली जाते, इकडे तिकडे ठेवली जाते, पण आता इथे सगळं ऑनलाईन रेकॉर्ड तुमच्या प्रेझेंटीचा येतोय. आणि SYBSC मध्ये तुम्हाला अटेंडन्स आणि बिहेवियरचे मार्क जे FY मध्ये पण ते आहे, SY मध्ये पण अटेंडन्स आणि बिहेवियरचे मार्क असतात. जे मुलं सिन्सिअर आणि चांगले राहतात क्लासमध्ये पूर्ण वर्षभर, त्यांना अटेंडन्सच्या आणि बिहेवियरच्या मार्कामध्ये 5 पैकी 5 मार्क मिळतात. आणि त्यामुळे मग त्यांचा स्कोअर जो आहे तो वाढू शकतो. म्हणून अटेंडन्स बिहेवियरचे मार्क्स चांगला मिळण्यासाठी सकाळी 12च्या आतच प्रेझेंटी द्यायची. ठीक आहे. सो अशा रीतीने तुमचं आज हे युनिट फर्स्ट जे आहे ते संपलंय. आता उद्या आपण युनिट 2 जे आहे ते पाहणार आहोत. आता थांबूया. ठीक आहे.